श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर आज खूप दिवसातून बाहेर जायला मिळते, ते पण शंभूच्या बर्थडेमुळे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की शंभूसाठी मी एक छोटंसं सरप्राईज गिफ्ट आणलं होतं आणि माझ्या बाळाने रात्री 12 वाजताच ते फोडलं. तर ते काय आहे ना तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतेच, पण त्या अगोदर तुम्ही पटकन स्वामींचे भक्त असाल ना तर लाईक करा आणि मला फॉलो करा बरं. तर आज गुरुवार होता, त्यामुळे मस्त अशी गुरुवारची छान अशी पूजा वगैरे आवरली आणि त्यानंतर मी केली माझ्या कामांना सुरुवात. आता हे शिवाजी महाराजांची ही जी छोटीशी मूर्ती आणली होती ना तर ती इथे ठेवलेली आहे. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर ना मस्त टीव्हीवरती माझ्या आवडीची फिल्म लागली होती, ती पाहता पाहता माझी सगळी कामं आवरून घेतली. तोपर्यंत माझे बाळ पण स्कूलमधून आले. आज शंभूचा बर्थडे होता, त्यामुळे त्याने त्याच्या आजीने घेतलेला ड्रेस घातला होता. तर हे घेतलेलं आहे माझ्या बाळासाठी मी छोटंसं गिफ्ट. हे जे गिफ्ट आहे ना त्याला 3 ते 4 वर्षांपूर्वीच पाहिजे होतं, पण तेव्हा मी त्याला घेऊन देऊ शकले नाही. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो ना खेळण्याच्या दुकानात तेव्हा त्याला हे नेमकं दिसलं, तर तो म्हटला घ्यावं. आता काहींना हसायला येईल की इतक्या मोठ्या मुलासाठी हे छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे किंवा हे छोट्या बाळांचं गिफ्ट घेतलेलं आहे. पण म्हटलं जाऊ दे, बाल पण काही पुन्हा पुन्हा येत नाही, त्याची इच्छा आहे. आणि जेव्हा मला शक्य नव्हतं तेव्हा त्याला पाहिजे होतं, पण आता म्हटलं चला शक्य आहे, मी घेऊन देऊ शकते माझ्या बाळासाठी, त्यामुळे मी त्याला घेतलं. आज मस्त इडली सांबर चटणी केली होती, पण काही शूट करता आलं नाही कारण भरपूर काम मला होतं. त्यामुळे छोट्या छोट्या इडल्या ना या छोट्या बाळासाठी मी केल्या होत्या, त्यामुळे मग तेव्हाच मी थोडंसं शूट करून घेतलं. मग रात्री अचानकच ह्यांच्या मित्रांनी सरप्राईज दिलं, केक वगैरे घेऊन आले ते शंभूसाठी. मग म्हटलं चला आज आपण ना बाहेरच जाऊ, कारण मी स्वयंपाक पण काही केला नव्हता. आणि मग तिकडे जाऊन आम्ही केक पण कट केला, म्हणजे अचानकच प्लॅन ठरला आणि आम्ही अचानकच गेलो. तर काही प्लॅन नव्हता तरी सुद्धा शंभूचा बर्थडे खूप छान आणि मस्त असा झाला. आम्ही हॉटेलमध्ये गेलो होते, ते छान मुलांनी म्हणजे नाही का जेवण वगैरे केलं, जरासं म्हणजे खेळले वगैरे पण आणि मजा पण केली. आता काय होतं की कधी कधी आपला काही प्लॅन नसतो आणि तरी सुद्धा एखादा दिवस ना खूप छान जातात. आज सकाळपासून ना मला खूप काम 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 आणि खूप असं दमल्यासारखं झालं होतं, पण दिवसाचा शेवट ना असा छान झाला. आणि माझ्या बाळाचा बर्थडे सुद्धा नाही म्हणता खूप मस्त झाला, त्याने सुद्धा खूप मजा केली. आता कसं होतं की काही गोष्टी आपण आपल्या मुलांना योग्य वेळेत घेऊन देऊ शकत नाही, कारण तेव्हा आपली तशी परिस्थिती नसते. आणि मग एखाद्या वेळी आपल्याला असं वाटतं की चला आपल्या बाळाची ही इच्छा पूर्ण राहिलेली आहे, आणि मग आपण त्या गोष्टी आपण स्वतःच्या कमाईतून जेव्हा घेतो ना तो आनंद वेगळाच असतो. त्यामुळे माझ्या बाळासाठी मी घेतलेलं एकदम छोट्या बाळाचं गिफ्ट ना ते सुद्धा त्याला खूप आनंद देऊन गेलं. आणि मस्त आमच्या दिवसाचा शेवट सुद्धा छान अशा जेवणाने झाला. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ना थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला फॉलो देखील करा. मी तुमच्याशी ना माझं डेली रुटीन, स्किन केअर, काही मला वाटतील अशा सोप्या रेसिपी तुमच्याशी शेअर करत जाईल. आणि असा आमचा दिवस खूप मस्त होता. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत. बाय.